आपल्या हिंदू धर्मात गरुड पुराण हा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ मानला जातो। या पुराणात मृत्यू कर्माचे फळ, कर्मानुसार शिक्षा आणि कर्मामुळे पुढील जन्म कोणता मिळेल याबाबत सविस्तर गोष्टी सांगितलेल्या आहेत। जसे आपण सर्व जाणतो की जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही चुकीचे कार्य केले तर त्याच्या मृत्यूनंतर गरुड पुराणानुसार त्या आत्म्याला नरकात जावे लागते आणि त्या व्यक्तीला त्याच्या चुकीच्या कर्माची शिक्षा भोगावी लागते। मृत्यूचे देवता यमराज स्वतः त्या आत्म्याला शिक्षा देतात असे म्हणले जाते। गरुड पुराणात स्त्री पुरुष संबंधाबाबत देखील अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत। जर एखाद्या स्त्रीचे किंवा पुरुषाचे विवाहबाह्य संबंध असतील तर त्यांना गरुड पुराणात कोणत्या प्रकारची शिक्षा देण्यात आली आहे, गरुड पुराणात काय म्हणले आहे, चला तर हे जाणून घेऊयात। हिंदू धर्मात लग्नाला एक पवित्र बंधन मानले जाते। जर कोणत्याही स्त्री पुरुषाने हे नाते मोडले आणि विवाहबाह्य संबंध ठेवले तर आपल्या गरुड पुराणानुसार त्या व्यक्तीला मृत्यूनंतर भयंकर शिक्षा सुनावली जाते। गरुड पुराणानुसार स्त्रियांना आणि पुरुषांना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जातात। चला तर जाणून घेऊया की महिलेला काय शिक्षा दिली जाते। ते महिलेला धगधगत्या अग्नीत काठीला बांधून त्या अग्नीच्या वर ठेवली जाते आणि ती काठी यमदूतद्वारे गिरणीसारखी फिरवली जाते। त्यानंतर शिक्षा म्हणून त्या महिलेला चक्कीवर बसवले जाते, काटेरी पलंगावर झोपवले जाते आणि ही भयानक शिक्षा तोपर्यंत दिली जाते जोपर्यंत तिने केलेल्या चुकीच्या कृत्याचा पश्चाताप होत नाही। गरुड पुराणानुसार शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तिला पृथ्वीवर शिक्षा भोगण्यासाठी कीटकाच्या रूपात जन्म मिळतो आणि या रूपात जन्म घेतल्यानंतर तिच्याकडून केलेले चुकीचे कृत्य पूर्णपणे नष्ट होईपर्यंत तिला पृथ्वीवर राहावे लागते। जर या प्रजातीत राहून तिने केलेल्या पापांची शिक्षा तिने भोगली नाही तर तिला पुन्हा यमराजासमोर हजर केले जाते आणि जर तिने या प्रजातीत राहून कोणतेही पाप केले नसेल तर तिला पुढचा जन्म पुन्हा मानवी रूपात मुलगी म्हणून मिळतो। गरुड पुराणानुसार पुरुषांना कोणती शिक्षा मिळते ते हे आता आपण जाणून घेऊयात। गरुड पुराणानुसार जे व्यक्ती आपल्या पत्नीशी गैरवर्तन करतात ते पुढील जन्मात पक्षी बनतात। गरुड पुराणात हे मृत्यूनंतरचे नवीन जीवन या संकल्पनेवर आधारित आहे। यामध्ये कर्मानुसार परिणाम स्पष्ट केलेले आहेत। अशा पुरुषांना वेगवेगळ्या नरकात शिक्षा दिली जाते। अंधता, मिश्र नरक, जे व्यक्ती आपल्याला पत्नीला फसवतात, दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवतात ते या नरकात जातात। येथे पापी व्यक्तीला रोज अनेक प्रकारच्या वेदना दिल्या जातात। त्यांच्या शरीराचे ठिकठिकाणी तुकडे केले जातात। अंधता मिश्रात पोहोचण्यासाठी आधीच पापी जीव विधवा प्रकारच्या दुःखांना बळी पडतो। पत्नीशिवाय दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला नरकात वाईट छळ होतो। विद्वान ऋषी या नरकाला अंधता मिश्रा अंधकारमयी नरक असे म्हणतात। तपस्मर्मी नरक जर एखादी व्यक्ती वासनेने भरलेली असेल आणि अनेक स्त्रियांशी संबंध ठेवत असेल तर त्या व्यक्तीला तपस्मर्मी नावाच्या नरकात पाठवला जातो। या नरकात त्या पुरुषाला तळपत्या लोखंडी जाड सळी भोवती गुंडाळला जाते। ज्यांचे पती आणि पत्नी व्यतिरिक्त इतर कोणाशी संबंध आहेत त्यांच्या अंगावर जळता लोखंड टाकला जातो आणि त्याला चाबकाने मारहाण केली जाते। म्हणून गरुड पुराणानुसार असे म्हणले जाते की आपण नेहमी चुकीचे कर्म करणे टाळले पाहिजे, अन्यथा आपल्याला देखील मृत्यूनंतर अशाच भयानक शिक्षेला सामोरे जावे लागेल, जे आपल्या पापांच्या आधारे गरुड पुराणात लिहिलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा। युट्यूबवर जर व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।